शुक्रवारच्या दिवशी याचा जप करायचा। कितीही दरिद्री माणूस असेल तरी तो त्या काही दिवसात धनवान होतो। भगवान शंकराची ही शक्ती। महिन्यामध्ये एक बेलाचं पान घ्यायचं आणि शमीपत्र घ्यायचं। भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन एक तांब्याभर लोटाभर पाणी घ्यायचं। शमीपत्र भगवान शंकरला समर्पित करायचं आणि भगवान शंकरापाशी जिथं पिंडीपासून पाणी वाहतं, ज्याला तुम्ही अशोक सुंदरी म्हणतात, त्या ठिकाणी एक बेलाचं पान व्हायचं आणि एकच प्रार्थना करायची की देवा, कितीही मनुष्याच्या जीवनामध्ये जर दारिद्र्य असेल तर असं सांगितलं जातं की बेलाच्या झाडाजवळ जायचं, वृक्षाजवळ जायचं, कारण बिल्व वृक्ष नुसतं पाहिलं तरी कोटी जन्माचं फळ मिळतं। बिल्व वृक्षाचं एक पान भगवान शंकराला वाहिलं तर ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। जटाटवी गल जल प्रवाह पावितस्थले कलेवलं विलम्बितं भुजङ्गतुङ्गमानिकं डमाडमाडमाडमानिनादवड्डमरवयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिव शिव। ॐ नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। कैलासराला शिवचंद्रमौळी फणित्रमाता मुकुटे गळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझं विन शंभो मज कोणकारी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। जटा विभूती मुठी चंदनाची कपालमाला कृतगौतमीची पंचानना विश्वनिवंतकारी तुझं विन शंभो मज कोणकारी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय रत्नाकरागाय महेश्वराय नित्याय श्रुताय दिगंबराय तस्मैनकाराय नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। नमो पार्वती पते ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। एकदा मंगेश दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। जटाटवी गलज्जलत् प्रवाह पावितस्थली गलेवलम्बितं भुजङ्गतुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डमड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु नः शिव शिव। हे शिवतांडव स्तोत्र रावणानं रचित केलंय। हे शिवतांडव स्तोत्र म्हणा किंवा भगवंताची शिवस्तुती म्हणा। गुरुदेव तुम्हारे चरणों में, गुरुदेव तुम्हारे चरणों में, गुरुदेव तुम्हारे चरणों में, सद्गुरु तुम्हारे चरणों में, सद्गुरु तुम्हारे चरणों में। हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकारेषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी जळाली कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवी सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। वंदे देवमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पद्मभूषणं मृगधरं वंदे पशूनां पति वंदे सुरशिशांक वंदे नयनं वंदे मुकुन्दं प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करम्। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कीर्तिहराचे स्तुति बोलवेना कैवल्यदाता मनुजाकलेना एकाग्रनाथा विषयकारि स्वरवीर शंभो मद कोण तारे सर्वांतरावर कोणियंता लोकानिलिंगा जवळी महत्ता अंगी उमातो गिरिरूपधारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव।
गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। ओम चैतन्य गगनगिरी जी महाराज की जय। नर्मदेश्वर भगवान की, त्र्यंबकेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। सनातन धर्म की जय। संकट मोचन हनुमान की, सियावर रामचंद्र की, छत्रपति शिवाजी महाराज की जय। 2 मिनिट सर्वांनी भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे बोला। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला। सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। ओ सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला। सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। जय जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। जय जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। 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 जय जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। जय जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। जय गगनगिरी देवा भक्तांना आशीर्वाद द्यावा। सर्वांनी हात 2 मिनिट अगदी गोड टाळी वाजून मुखानं पण भजन म्हणायचं आहे. अगदी अंतकरणामध्ये आपल्या सद्गुरूला स्मरण करून भगवान शंकराचं स्मरण करून एकरूप होऊन सर्व भक्तांनी भाविकांनी माता भगिनींनी एकरूप होऊन बघा आणि एक टाळी आणि एक भगवंताचं मुखातून भगवंताचं नाम येऊ द्या. किती आनंद येतो बघा. राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय. राम कृष्ण 1 2 3 जय गगनगिरी बाबा सर्वांनी जय जनार्दन.
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय 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 हरी जय हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे सर्वांनी अगदी डोळे भरून भोले बाबाचं स्मरण अंतकरणातून हे भोले भोले जगत के पालनहार जगात सगळ्या जगाचा श्वास विश्वनाथ भगवान आहे अशा भगवंताचं स्मरण करताना अगदी एक रूप होऊन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं ओम चैतन्य गगनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं शिवमहापुराण कथा आपण श्रवण करत आहात। ही कथा गंगा भागीरथी यामध्ये स्नानार्जन करत असताना अतिशय सुंदर नियोजन आयोजन आम्ही ज्यावेळेस अंबोऱ्यामध्ये थांबलो थोडंसं कुट्यामध्ये त्यावेळेस खूप भक्त मंडळ आले आणि सांगायला लागले बाबा
आमच्या डोळ्याचे पारणं फिटले. कोनोली गावामध्ये एवढं गोड असा सुंदर असा कार्यक्रम पाहून आणि त्यांचं नियोजन आयोजन पाहून भक्तमंडळाचं खरंच कौतुक करावं. सगळे लोक गावागावात कौतुक करत होते. आणि त्याच वेळेस आपल्याला वाटतं की काहीतरी कार्य धर्माचं आपल्या हातून होतं आहे, सत्कार्य आपल्या हातून होतं आहे. ही साधना आहे. शिवमहापुराण कथा ही एक व्रत आहे. शिवमहापुराण कथा एक तपश्चर्या आहे. आणि शिवमहापुराण कथा ही एक महान विभूती आहे. त्यामध्ये आपण येणं, त्यामध्ये येऊन बसणं, त्यामध्ये सानिध्यात सत्संग करणं हे अतिपुण्य फळाला ज्यावेळेस येतं. आणि भगवान भोलेनाथ ज्यांना हाक मारतो तो भक्त या शिवमहापुराण कथेमध्ये येऊन बसतो. म्हणून आपण खूप मोठे भाग्यवान आहात की अशा शिवमहापुराण कथेमध्ये श्रवणासाठी आलात. तुमचं प्रथमतः टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करतो. आणि विशेष व्यासपीठावर जे महात्म्य आलेले आहे, परमपूज्य वंदनीय आमचे नीलपर्वत पंचदशनाम जुना आखाडा या ठिकाणी दत्त भगवंताची अखंड सेवा ज्यांच्याकडे आहे अशा आमचे परमपूजनीय दत्तगिरी महाराज यांचंही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. परमपूजनीय नीलकंठगिरीजी महाराज अंबुराश्रम त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. वाल्मिकगिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे परमपूजनीय अच्युतगिरीजी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत. महाराजांचं काय नाव आहे? पाटील महाराज. त्यांचंही या ठिकाणी टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. ज्यांनी खूप कष्ट करून जवळजवळ महिना 2 महिने फक्त या कार्यक्रमात सगळं घरदार विसरले. फक्त तपोपूर्ती सोहळा आपल्याला करायचा आहे. आपल्या गुरुदेवांचं कार्य जगभर आपण ज्यांचं धनुष्य हातात घेतलं असे आमचे रवी महाराज यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. त्यांचे सहकार्य त्यांना करणारे पंचकृषीतील भाविक भक्तगण माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचं सगळ्यांचं मोलाचं सहकार्य असल्यामुळे एवढा गोड असा कार्यक्रम ते करत आहात. म्हणून तुमचंही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. 2 चॅनल आहे, एक संतमेळा आणि एक भजन सेवा आमच्या संघ असतो. तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी मोबाईलवरती हे आपल्या गावातलं हा सत्संग सोहळा पाहू शकतात असं त्यांचं नियोजन आहे. प्रत्येकाला हा कार्यक्रम बघावा वाटतो आणि म्हणून लाखो लोक हा आपला इथला कार्यक्रम बघताय. तुम्ही एवढे आहे, परंतु ह्या चॅनलद्वारे 40 लाख लोक जोडले गेलेले आहे. किती लोक? एवढे लोक ते पाहतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून ही सेवा आपण सर्वजण करत आहात. शिवमहापुराण कथा मुळात जी पुराण आहे ते महान आहे. म्हणून भगवान शंकराचा रुद्राभिषेक, ज्याला रुद्राभिषेकामध्ये महारुद्राभिषेक म्हणतात, केला पाहिजे. प्रदोषच्या दिवशी, सोमवारच्या दिवशी आणि दर महिन्याला शिवरात्र येते त्या दिवशी. आपण फक्त महाशिवरात्र पाहतो, पण दर महिन्याला पण शिवरात्र असते. या शिवरात्रीचं कोणी पूजन करायचं असतं, त्या दिवशी रुद्राभिषेक करायचा असं शास्त्र सांगतं की जो कोणी रुद्राभिषेक करतो त्याची संकट तर दूर होतात, पण संतती आणि संपत्ती त्याच्या घरात अखंड नांदते असे लक्ष्मीने वरदान दिलेलं आहे. लक्षात राहू. म्हणून लक्ष्मीनं थोडा रुसवा फुगवा प्रत्येकाच्याच घरात असतो. लक्ष्मी रुसली होती, तुमच्या जशा लक्ष्मी रुसतात कधी कधी दिवाळीला साडी नाही घेतल्यामुळं तशी ती लक्ष्मी रुसली एक दिवस. आणि रुसली, आपल्या घरी गेली. तिचं घर कुठं आहे? सागराकडे गेली. आणि सागराकडे गेल्यानंतर बरेच दिवस राहिली, पण तिला काही करमत नाही. आता आपण आपलं घर सोडून आपल्या पित्याकडे किती दिवस राहणार? दिवाळीला गेलं तरी 8 दिवस 10 दिवस चला आपल्या घरी. तिला काही करमना तिथं.
तिने सांगितलं आता आपण तर रुसून आलो आपल्या पतिदेवाजवळून, आता त्यांच्याकडे कसं काय जायचं. रस्त्यामध्ये नारदजी भेटले आणि सांगितलं काय करायला पाहिजे की जेणेकरून मला आता परत माझ्या घरी जायचं आहे. नारदजींनी सांगितलं भगवान शंकराची उपासना. स्फटिकचं शिवलिंग घेतलं लक्ष्मीने आणि ती अखंड भगवान शंकराची पूजा करायला सुरुवात केली. भगवान शंकराची पूजा करता करता भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले. तो दिवस होता सोमवार. ज्या दिवशी दर्शन दिलं तो दिवस होता सोमवार. ती येताना ती लक्ष्मी होती, पण भगवान शंकराने तिला एक शब्द पुढे दिला, आज तू लक्ष्मीने तू पूजा केल्यामुळे तो आजपासून महालक्ष्मी झाली, म्हणून तिला नाव महालक्ष्मी पडलं. लक्षात ती महालक्ष्मी. आणि ती महालक्ष्मी एवढी प्रसन्न झाली, बोले बाबा आज तुम्ही मला एवढं वरदान दिलं, आज घरात सुख समृद्धी सगळं आनंद प्राप्त होईल असं मला वरदान दिलं. आज तुम्ही मला सोमवारच्या दिवशी दर्शन दिलं, सोमवारची माझी पूजा आहे, आणि म्हणून मीही एक वरदान देते, जो कोणी भक्त भगवान शंकराची सोमवारच्या दिवशी पूजा करेल त्याच्या घरात मी अखंड निवास करेल, असे लक्ष्मी बोलून गेली. म्हणून सोमवार आणि गुरुवार एकादशी प्रदोष येवो तुमच्या दर्शनास यावे बाळ जनार्दना, येवो तुमच्या दर्शनास यावे बाळ जनार्दना, यावे बाळ जनार्दना तुम्ही, यावे बाळ जनार्दना, यावे बाळ जनार्दना तुम्ही, यावे बाळ जनार्दना, यावे बाळ जनार्दना तुम्ही, यावे बाळ. विशेष पुढचं सांगितलंय, ज्योत तुम्हाला विन आरती तुमची गायेन, ज्योत तुम्हाला विन आरती तुमची गायेन. म्हणून महादेवाच्या मंदिरात जर गेला एक ज्योत अवश्य लावा, एक फुलवात अवश्य लावा, एक बेलाचं पान. कार्तिक महिना आहे, दीपदान करणं सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून कार्तिक महिन्यामध्ये बेलाच्या झाडाखाली दिवा लावा, तुळशीच्या झाडाखाली, तुळशीच्या वृंदावनामध्ये दिवा लावा. विशेष भगवान शंकराच्या आणि भगवान विष्णूच्या मंदिरात दिवा लावा. कार्तिक महिन्याच्या स्नानाला आणि दीपदानाला अति महत्व आहे. तुळशीला 108 प्रदक्षिणा करा. तुळशीची 108 पानं तोडून प्रदक्षिणा करताना एक पान तिच्याच मुळाला वाहा. बघा ती तुळशी माता तुमच्यावर अखंड प्रसन्न राहील. ज्याच्या घरापुढची तुळशी सुकते त्याच्या घरावरती विघ्न येतं. म्हणून तुळशी सुकू देऊ नका. बेलाचं पान आपल्या बेलाचं झाड आपल्या घरापुढे असेल तर त्याला मुळाला पाणी घाला, त्याला नमस्कार करा. जगातले सर्व तीर्थाचं स्नान त्याच वेळेला घडतं, म्हणून बिल्वपत्राला, त्या बिल्व वृक्षाला नमस्कार सांगितलेला आहे. असे भाग्यवान, भाग्य कमवून आलेले तुम्ही आहात. म्हणून या ठिकाणी आपण तुळशी ह्या महिन्यामध्ये पूजन अतिशय महत्त्वाचे. कार्तिक आम्ही आता स्नान करून आलो प्रयागराज काशीला, कारण एकदा तरी जा, गंगा स्नान, गोदावरी स्नान, कुठंतरी असे स्नान करू द्या. जसं कार्तिक महिन्यामध्ये एक बेलाचं पान घ्यायचं आणि शमीपत्र घ्यायचं. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन एक तांब्याभर लोटाभर पाणी घ्यायचं. शमीपत्र भगवान शंकरला समर्पित करायचं आणि भगवान शंकरापाशी जिथं पिंडीपासून पाणी वाहतं, ज्याला तुम्ही अशोक सुंदरी म्हणतात, त्या ठिकाणी एक बेलाचं पान व्हायचं आणि एकच प्रार्थना करायची की देवा, कितीही मनुष्याच्या जीवनामध्ये जर दारिद्र्य असेल तर असं सांगितलं जातं की बेलाच्या झाडाजवळ जायचं, वृक्षाजवळ जायचं. कारण
बिल्व वृक्ष नुसतं पाहिलं तरी कोटी जन्माचं फळ मिळतं. बिल्ववृक्षाचं एक पान भगवान शंकराला वाहिलं तर कोटी कन्या महादानम एक बिल्व शिवार्पण. आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची. आहेस तू भोळा सापसला शिवा, आहेस तू भोळा सापसला शिवा. विष प्राशुनिया कंठ तुझा निळा, विष प्राशुनिया कंठ तुझा निळा. तुझ्या भक्तीसाठी जिजवितो ही काया, तुझ्या भक्तीसाठी जिजवितो ही काया. गोड म्हणून गे, गोड म्हणून गे दिगंबराची सेवा. आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची. हो, म्हणून आपल्याला या ठिकाणी एक सुंदर दरिद्री जाण्यासाठी मंत्र आहे, शाबरी दुर्गा मंत्र, आणि शुक्रवारच्या दिवशी त्याचा जप करायचा आहे. विशेष म्हणजे आपण जसं शबरी म्हणतो, शबरी दुर्गा, तसं सांगितलेलं आहे शुक्रवारच्या दिवशी याचा जप करायचा. कितीही दरिद्री माणूस असेल तरी तो त्या काही दिवसात धनवान होतो. भगवान शंकराची ही शक्ती आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहे या ठिकाणी की भगवान शंकरानं विष प्राशन केलं. कारण ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, याचंही आपल्याला मंथन करायचं आहे. आणि कधी कधी ह्या गोष्टीचं मंथन करत असताना विष बाहेर येतं. म्हणजे आपल्याला कधी राग येतो, कधी अनेक प्रकारचा क्रोध येतो, कधी दुःख, अनेक काम, क्रोध, मद, मत्सर अनेक प्रकारचे आहे. याचं मंथन केलं सत्संगानं तर ते बाहेर यायला लागतं. ज्यावेळेस समुद्राचं मंथन झालं त्यावेळेस विष प्रथम बाहेर आलं. आता विष आल्यानंतर कोणीच समोर जायला तयार होईल. आणि विष पचवणं एवढं सोपं नाही आहे, लक्षात घ्या. सगळं पचवते तर पण विष पचवते तर कोणी एखाद्याने अचानक 2-4 शिव्या दिल्या तर आपण म्हणतो मी काय कमी आहे का? पचवणं अवघड आहे. कोणीतरी अचानक रागवलं तरी आपल्याला सहन होत नाही. हे तर विष आहे. आणि म्हणून सर्व देवांनी प्रार्थना केली की हे जर विष हलहाल आहे आणि खाली जर पडलं तर पृथ्वी जळून जाईल, राख होईल. मग सगळ्यात जर देवादिदेव महादेव आहे, पार्वतीला प्रार्थना केली, पार्वती महादेवाला पाठवून द्या. आता तुम्हाला घरातून जर एखाद्याला सांगितलं की ओ तुमच्या घरातल्यांना पाठवून द्या, विष घ्यायचं आहे, तुम्ही काय म्हणाल? जा जा महादेवा, लवकरचा पटकन जा, असं म्हणणार? पार्वती म्हणे देवा, विश्वाचे कल्याण करता आहात तुम्ही, विश्वबीज निकलम भैरणम पंचवक्रम तुम्ही आहात. सर्वांवर संकट आलं की तुम्हाला जावंच लागतं. देव निघाले महादेव. ते विष महादेवानं घेतलं आणि ते हलहाल विष पिऊन घेतलं. परंतु एक लक्षात घ्या, कोणतंही जगातलं विष आलं तर ते गळ्याच्या खाली उतरू देऊ नका.
पोटात गेल्यावर त्याचं फार दुखणं वाढतं. कळलं का तुम्हाला? म्हणून देवानं कंठात साठवलं. ज्यावेळेस काही विष पडलं म्हणतात, तर ते काही थेंब पडले तर ते सर्पाने घेतले तर सर्पामध्ये किती विष आहे, इंचूमध्ये किती विष आहे. ज्यावेळेस चंदन निर्माण केलं ब्रह्मदेवानं, एक लाल चंदन निर्माण केलं आणि एक सफेद चंदन निर्माण केलं. भगवान ब्रह्मदेवाने सांगितलं, भगवंता माझ्याकडं लाल चंदन आहे, एक सफेद चंदन आहे. गोपी चंदन जे आहे ते भगवान विष्णूला राहील आणि लाल चंदन ते आहे ते भगवान शंकराला लावलं जाईल. त्यानंतर भगवान विष्णू आले. ह्या वास्तविक जे बेलाचं पान आहे ती लक्ष्मीची कृपा आहे. जसं आपण म्हणतो अक्षय म्हणजे आखातून जे पाणी पडलं त्याच्यापासून रुद्राक्ष निर्माण झाला, परंतु बिल्ववृक्ष लक्ष्मी स्तन उत्पन्ने असं म्हटलेलं आहे. किती गोड सांगितलेलं. चिंतन फार गोड आहे. आपल्याला श्रवण करण्यासाठी थोडासा जास्त वेळ पाहिजे होता. खूप काही या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून भगवान शंकराला प्रार्थना केली की भगवंता आम्ही सर्व निर्माण केलं, तुम्हीही काहीतरी निर्माण करा. भगवान शंकराने सांगितलं ठीक आहे. पहिलं जे वृक्ष निर्माण केलं भगवान शंकरानं, दुर्वा निर्माण केली. काय निर्माण केलं? दुर्वा भगवान शंकराने निर्माण केली. दुसरं जे निघालं ते धोत्र्याचं झाड निर्माण केलं, म्हणून धोत्रा भगवान शंकरला वाहतात. तिसरं जे निर्माण केलं भांग निर्माण केली. काय निर्माण केली? आपण म्हणतो भांग धतुरे का भोजन भस्मामे वासा हरि ओम हर 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 महादेव. आणि त्यानंतर जे निर्माण केलं ते शेमी निर्माण केले. म्हणून भगवान शंकराला धोत्रा वाहावं. धोत्र्याचं फूल आणि फळ जास्त प्रिय आहे. जेवढ्या वस्तू वाहतात तेवढ्या वस्तू खाता येत नाही, फक्त त्यातलं दुर्वा घेऊ शकतात. कारण धोत्रा जर वाहिला आणि धोत्र्याचं फळ जर थोडंसं आपण सेवन केलं तर ते विष आहे. जेवढ्या काट्यारी वस्तू आहे तेवढ्या भगवान शंकराला वाहतात. बेलाच्या पानाला काय आहे? झाडाला काटे आहे. तो म्हणतो जेवढे शूल व्हाल, म्हणजे जे धोत्र्याचं फळ आहे त्यालाही काटे आहे. शेमीचं झाड आहे त्याला काटे आहे की नाही? आहे. लक्षात घ्या. वास्तविक भगवान शंकराने ही 5 झाडं निर्माण केली. भगवान शंकराने स्वतः निर्माण केलेले झाड आहे 5 झाडं. त्याला आपण धोत्रा म्हणू शकतो, शेमीचं झाड म्हणू शकतो. त्यानंतर दुर्वा, भांग, हे ज्या गोष्टी आहे हे भगवंतानं स्वतः निर्माण केलेलं आहे. म्हणून भगवान शंकराला हे अतिप्रिय आहे. आपण म्हणतो शंकराला आपलं विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवर बेल फुल पाहो. विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवरी बेल शोभे हिरवा, बेल शोभे हिरवा, गणपतीला दुर्वा, बेल शोभे हिरवा, गणपतीला दुर्वा, बेल शोभे हिरवा, गणपतीला दुर्वा, बेल शोभे हिरवा, गणपतीला दुर्वा. हो विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, महादेवाच्या पिंडीवरती बेल शोभे हिरवा. विठ्ठलाला तुळशी, गणपतीला दुर्वा, महादेव. लक्ष द्या. भगवान विष्णू भगवान शंकराच्या पिंडीवरती दररोज 1008 कमळाची फुलं वाहत होते. शुक्रवारच्या दिवशी जर कमळाच्या जे बिया आहे ते जर भगवती जगदंबा लक्ष्मी मातेला जर वाहिले तर ती प्रसन्न होते. म्हणून कमळ आणि कमळगट्टा वेगळा पण कमळाचं फूल वेगळं 108 वाहत होते.
एक दिवस भगवान शंकराला वाटलं आपण भगवान विष्णूची परीक्षा घ्यावी आणि एक फुलंच लपून ठेवलं भोलेबाबा. भोलेबाबांनी फुल लपवल्यानंतर भगवान विष्णू विचार करत होते की आपण दररोज एवढे फुलं वाहतो, एक फुल गेलं कुठं. त्यांनी विचार केला की चला आपल्याकडं अजून काही कमळ आहे. एक नेत्रकमळ आहे, डोळ्याला काय म्हणतात नेत्रकमळ, कानाला म्हणतात करकमल, हे सुद्धा कमल आहे. याने ऐकणं म्हणजे फुलंच आहे, भगवंताला वाहणं, देवाचं गुणगान ऐकणं. नेत्रकमल करकमल याला सुद्धा कमल म्हणतात, हाताला सुद्धा. म्हणून भगवान विष्णू आपला डोळा काढताना भगवान शंकरांनी पाहिले की अरे ही नेत्रकमल वाहत आहे. भगवान शंकर प्रगट झाले, प्रसन्न झाले. थांब थांब भगवान विष्णू थांबा, नका हो डोळा, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही ही नेत्रकमल वाहण्यापेक्षा आज तुमच्यावर प्रसन्न आहे जी तुमच्या हातामध्ये लाखो राक्षसांचा संहार करण्यासाठी एक सुदर्शन चक्र देतो. आज प्रसन्न होऊन भगवान शंकरानं भगवान विष्णूच्या हातामध्ये जे सुदर्शन चक्र दिलं ते ह्या दिवशी दिलं, म्हणून भगवान शंकर प्रसन्न होऊन सुदर्शन चक्र दिलं. आपणही ज्यावेळेस काही पूजा करतो एक एक गोष्ट दिलेली आहे भगवान शंकरानं. एका ठिकाणी असं झालं, एक भोलाराम होता, खूप जेवायचा तो. काही काही लोकांना आवडतं, कधी कधी खूप जेवतात लोक, चांगली गोष्ट आहे, त्यांची कृपा आहे त्यांच्यावर देवाची. कधी कधी एवढं जेवतात ना ती इथपर्यंत जिलेबी दिसायला लागते डोकलं तरी. एक जण म्हटलं का रे भाऊ, अरे ती जिलेबी दिसते ना, नाही म्हणे अजून बासुंदी बाकी आहे. म्हणजे ती बसणार कुठं, म्हणे जिलेबीमध्ये जे जागा आहे ना त्याच्यात बसवणार आहे. म्हणजे किती सांगितलेलं आहे देवानी. लक्षात घ्या, एका बाजूला पाणी असतं, एका बाजूला हवा असते, एका बाजूला जेवण असतं. म्हणजे लक्षात घ्या, प्रसाद आहे. आपली इथं तर कितीही बी घ्या, हा प्रसाद तर तुमचं दुःख हरण करणार आहे. भगवान शंकराच्या मंदिरात येऊन, भगवान शंकराच्या शिवमहापुराण कथेला येऊन जो कोणी प्रसाद खातो त्याचं दारिद्र्य आणि दुःख त्या क्षणाला निघून जातं. म्हणून भगवान शंकराच्या या शिवमहापुराण कथेमध्ये येऊन प्रसाद घेतला पाहिजे. प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखाना निरशोभजायते प्रसन्नतेत स्वेषु बुद्धिवं प्रतिष्ठते अंजनी गर्भ संभूतम. एक लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही आपल्या हातात पाणी घेऊन असं स्मरण करायचं आणि त्या मंत्र म्हणताना हनुमंते स्मरम्य, हनुमंताचं स्मरण करायचं. त्याने काय होतं, दृष्टीदोष विनाशाय. रस्त्याने जातात जिलेबी घेतात, रस्त्याने जातात पेढे घेतात, रस्त्याने जातात भत्ता घेतात आणि लाखो लोकांची दृष्टी त्याच्यावर पडलेली असते. परंतु त्या दृष्टीतला दोष जाण्यासाठी काय म्हणायचं, दृष्टीदोष विनाशाय हनुमंते स्मरम्य. हनुमंताचं स्मरण करायचं आणि मग जेवायचं. काय करायचं, जेवताना काय करायचं, हनुमंते नाहीतर हनुक म्हणतो. नव मारुतीचे घ्यावे पुढे पाऊले टाकावे. अवघा मूर्त शकुन हृदयी मारुतीचे ध्यान, हृदयी मारुतीचे ध्यान. नवे मारुतीचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे. नव मारुतीचे घ्यावे. लक्षात. म्हणून जेवताना हनुमंत असं जरी म्हणलं आणि पाणी फिरवलं तरी त्याचा दोष जातो, त्या अन्नावरचा दोष निघून जातो. तोच महाप्रसाद म्हणून आपण जर खाल्ला तर काय असेल त्याच्यात आनंद. याला गेलं घरात कोणी त्याने, अरे बाबा हे खूप खातं म्हणे, याला घरात ठेवून उपयोग काय, आमच्याकडे आहे एक जण. ते एकदा बसलं ना आमच्या भंडारा घरामध्ये, सगळे लोक जेवून जातात, ते उठतच नाही. बाबाजीकडं त्यावेळेस लय काळात आम्ही काकोळ्यात होतो, शिवपुरीत बाबाजींच्या सानिध्यात. आम्ही बरेच महात्मे सेवा करत असताना तिथं यायचे लोक. आले का
बरं ते त्यांना भूत लागेल राहायचे असे खूप खायला बसले का ते आंबडीची भाजी राहायची त्या काळात बाबाजीच्या काळामध्ये आणि त्यातला बाजरीच्या पिठाची फोडणी द्यायला राहायची शेंगदाणे वगैरे वापरायची काही गरज पडत नव्हती त्या काळात आणि एकदा आले बरं ते एकदा जेवायला लागले का बाबाजी म्हणायचे भाऊ हे नाही खाते यांच्यात भूतं खाते खाऊ द्यायला अहो एवढंच काय एकदा आमच्याकडं आश्रमही होत्या त्यांनी त्यांच्याकडून चूक झाली थोडीशी काकोळ्यात लोक आलेले होते एक ट्रक भर लोक आलेले होते बाबाजींनी सांगितलं अरे भाजीवाडा पटकन आणा त्यांचे मे महिना होता ते आदल्या दिवसाची भाजी आणि ते आंबाड्याची त्याच्यावर खूप फेस येऊन गेला होता उन्हामुळं ते भाजी अजून आंबट होऊन गेली होती खराब होऊन गेली होती बाबाजींनी सांगितलं अरे भाऊ लवकर वाढा आता त्यांनी ते जे पातेलं ताजं होतं ते बाजूला ठेवलं नेमकं शिळच नेऊन ठेवलं बाबाजीजवळ बाबाजींनी पाहिलं अरे हे तर बाबाजींनी सांगितलं पालखी खाली ठेवा थोड्या वेळ ते पालखी खाली ठेवलं बाबाजींच्या आणि बाबाजींच्या पालखी खाली ठेवलं बाबाजींनी सांगितलं काढा बाहेर वळा वरगळं घेतला असं तर जसं आपण चुलीवरून उतरतो तशी ती भाजी तयार झालेली होती एवढी शक्ती बाबाजीमध्ये होती लाखो लोकांनी अनुभवली जसं आमचे गगनगिरी महाराज एकदा त्यांच्याकडे राजाराम म्हणून सेवा करायला होते त्यांना पाण्यात बसायची खूप अशी तपश्चर्या करायची ध्यानस्थ आणि याला भीती वाटायची अरे बाबा म्हणे काही जंगलात आहे आपण एकटंच आहे आपल्याला वाघ खाऊन घेईल अशी भीती वाटायची असं करता करता ते मनात ते 24 तास तेच असल्यामुळं एकदा असे गगनगिरी बाबा असे पाण्यात जाऊन बसले त्यांची तपश्चर्या सुरू झाली आणि हे असं तुडतुड करीत होते एकटंच इकडं तिकडं असं कानोबानं पाहत होते बिचारं असं पाहता त्याच्या पुढं अचानक वाघ येऊन बसलं बसल्यानंतर याने वाटतं आता आपलं गेलं काही खरं नाही राहिलं ते बेशुद्ध पडलं दात खिळी बसली 5-10 मिनिटं डोळे उघडले त्याच्या पुढं पाहत तर गगनगिरी बाबा दिसले गगनगिरी बाबांनी सांगितलं भाऊ अरे तुला कायम भीती वाटत होती ना वाघही मीच होतो आणि गगनगिरी बाबा संत गगनगिरी बाबा तेच होते लक्षात काय करेले ते काय नोहे मार परिपाय बीज शुद्ध अंगी परिपाय बीज शुद्ध अंगी करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज परिपाय बीज शुद्ध अंगी परिपाय बीज हो काय करू शकत नाही म्हणजे साक्षात वाघाच्या रूपात सुद्धा ते येऊ शकतात एकदा आमचे वाकीचे बाबा होते नारायणदेव बाबा ज्यांना बाबाजींनी स्वप्नात अनुग्रह दिला होता स्वप्नात त्यांना झालं भाऊ तुझ्याकडं खूप आता वेगळे निघाले नारायणदेव बाबा त्यांच्या वाट्याला एक पायलीभर बाजलीने एक शेळी आली होती ते आपले समाज कोणता असो बाबा देवापुढं सगळे सारखे असतात आपणच ते मानतो ह्या जातीचे आणि ते जातीचे देवापुढं सगळं पांडुरंगापुढं आणि संतांपुढं सर्व समान असतं ते जरी धनगर समाजाचे होते परंतु बाबाजींनी सांगितलं इकडे भाऊ आता त्यांनी सांगितलं मला जनार्दन स्वामीचा अनुग्रह घ्यायचा आहे बाबाजीचा अनुग्रह घ्यायचा आहे आणि ते वाकीचे होते आणि जातेगाव डोंगर फार दूर होतं बाबाजींनी विचार केला आता की बाबा हे तिथून येऊन बाजरी पायरी वाट्याला आली विकूनही पैसे होणार नाही तेवढे नाही येणार नाही त्याच्यामुळे बाबाजी रात्री स्वप्नात गेले नारायण तू काही येऊ नकोस मी तुला स्वप्नात अनुग्रह दिला काही यायची गरज नाही म्हणे बाबाजी तुम्ही मला अनुग्रह दिला हे सिद्ध कसं काय म्हणे पायलीभर बाजरी तुझ्या वाट्याला आलेली ही दळायची आणि सगळ्या गावाला जेव घालायचं सगळं गाव जेवून जरी बाजरीचं पीठ उरलं तर समजायचं जणू बाबांनी तुला अनुग्रह दिला लक्षात घ्या सगळं गाव जेवलं तरी पायलीभर बाजरी संपली नाही त्याच्यानंतर लाखो लोक करोडो लोक जेवायचे ते नारायणदेव बाबा ज्या वेळेस ते धाराशी ते खूप खाली असायचे खूप जवळ 1000 फूट खाली जायचे तिथं भगवान शंकराचं धारेश्वर मंदिर होतं त्या मंदिरात जाऊन तपश्चर्या करायची एकदा ते बाहेर निघाले 12 वर्षे तपश्चर्या करून बाहेर येताना त्यांना समोरून वाघ आला आणि त्यांचं असं नरडं धरलं घडलेली कथा आहे आणि त्यांना या ठिकाणी असं फाडलं थोडंसं दोन्ही बाजूने असं फाडलं अशी पंजानी फाडलं
नारदने बाबांनी डोळे झाकले आणि सांगितले, देवा तुला किती रूप धारण करायचं असेल तर कर, मी आता तुझीच तपश्चर्या करून आणेस, तुला जसं फाडायचं तसं फाड. आता माझं मी लागलं तर हे जे आहे ना कपडे तर माझ्या अंगावर नाही, जसं पाहिजे तसं असे झाले. आणि असे झाल्यानंतर असं करायला गेले तर त्या कवटळीत भगवान शंकर होते, वाघ नव्हते, हे लक्षात राहू दे. काय सांगावं तुम्हाला, प्रत्यक्ष भगवान शंकर त्यांना त्या रूपात दर्शन देत होते. गावात आले ते भोळे बाबड्यान म्हणायला लागले की मला भोले बाबांनी दर्शन दिलं. लोक म्हणे दर्शन कसं काय दिलं तुम्हाला, जर तुम्हाला दर्शन दिलं असेल तर तुम्हाला आम्ही अग्नी पेटवतो. गावातल्या लोकांनी तिथं अग्नी पेटवली आणि मोठा जाळ केला. सगळ्यांनी सांगितलं याच्यात उभा राहा, जर तुम्ही जळाले नाही तर समजायचं भगवान शंकरांनी दर्शन दिलं. सांगा काय समाज असतो आपला, किती कष्ट द्यावं. त्यांनी त्या जाळात उभं राहायचं, सगळ्या लोकांनी पेटून द्यायचं. ते ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, ते काय अंगठे बाजर काहीच नव्हतं, फक्त त्यांच्या ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. सगळ्या जाळ पेटून जायचं आणि जाळ शांत व्हायचा. बाहेर परत नमस्कार करून ते प्रदक्षिणा मारून परत बाहेर जसे तशीच यायची. हे नारायण देवा. जनार्दन स्वामींच्या बाबतीत असं घडलं लहानपणी, आपण थोडंसं ऐकायला काही हरकत नाही. लोक साधू संतांचं चरित्र. एकदा त्यांचे चुलते, त्यांची आत्या कौटखेडीची आणि वडील, त्यांनी सांगितलं तुला जर लईच देवदेव आवडतो, भगवान शंकराची पिंड करायला आवडते, त्या नदीच्या कडाला चाल, बोर नदीच्या, तुला चांगली मस्त पिंड विंड करून देतो. अहो कशाची पिंड, तिकडं नेलं कोपऱ्यामध्ये आणि मोठी फासटी कापाशी बिपाशी सगळी जमा केली. खूप मोठा असा जाळ केला, त्याच्यावर राखेल टाकलं, जनुबाबाचे हातपाय टंगडे बांधले, दिली टाकून त्याच्यामध्ये. हे तुम्हाला माहीत नसेल. सगळ्यांनी इतक्या एवढं ते वरून सरपण टाकलं, राख होईपर्यंत बाहेर जायचं नाही. जेव्हा जाळ भडकाला आणि यांना वाटलं आता गेले मरून, आता काय राख झाली असेल, सगळे घरी आले. झोपत नाही तर जनुबाबा पहाटी हातामध्ये विना घेतला, 3:30ला उठायची सवय होती, हातात विना घेतला आणि भजन सुरू केले. उठा साधू जन साधा फुलाले हित, जाईल हा नरदेह मज कैसा गोड असं हातात विना घेतलं, त्यांना सवय होती. आणि गोड सगळ्यांनी भजन म्हणायचं. त्यांनी काय भजन म्हणलं असेल, पाण्यात द्वारका अरे दुधात खारका, विठो बसारका देव नाही रे, विठो बसारका. असं प्रदक्षिणा मारताना आवाज आला बाबाजींचा. आणि बाबाजींचा आवाज आला, घरच्याला वाटलं आता काही खरं नाही, आपण रात्री जाळलं पण हे सकाळी पहाटे आपल्या समोर उभा आहे. मग मात्र त्यांचे डोळे उघडले, आता काही खरं नाही. लोकायला सांगितलं ना आपलंवाली बदनामी होईल, म्हणून एका काकूच्या, ब्राह्मण काकूच्या एका खोलीत कोंडून टाकलं. भाकरीमध्ये विष दिलं तिला खायला. आता खाल्लं का तरी मरल. 2 लोक बोलवले, भिल लोक. सांगितलं नाही जर मेला तर गस तापायचे आणि दोन्ही डोळे जनुबाबाचे फोडून टाकायचे, म्हणजे याला काहीच दिसणार नाही. ब्राह्मण काकूने सांगितलं बाबा भाकर खाऊ नका, आत्ताच्या आत्ता बाहेर निघा, जा तुम्ही चालू लागा, समोरून कोण येते गज घेऊन तापलेली, बघा तुमचे डोळे फोडणार आहे. बाबाजींनी सांगितलं ज्याला लाखो लोकांना हे डोळे दिशा देणारे त्याचं देव तारे, त्याला कोण मारे काकू, तू काही घाबरू नकोस. ह्या अशा जीवनाच्या चरित्राच्या जर कथा तुम्ही ऐकल्या, काय संतांना सुरुवात कशी असते, मग आपण लाखो लोक आरती करतो त्यांची, परंतु अगोदर त्यांची तपश्चर्या किती कठीण असते. त्यांचं जीवनचरित्र जर तुम्ही ऐकलं, जसं शिवमहापुराण ऐकलं, गगनगिरी बाबांचं जीवनचरित्र ऐकलं, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचं जीवनचरित्र ऐकलं, तर तुम्ही अक्षरशः म्हणाल का काय हे संत, काय आहे महापुरुष. आणि म्हणून ज्यावेळेस तपश्चर्या करण्यासाठी नारदजीला खूप चरित्र सुंदर आहे. आपल्याला लग्नाकडं पण जायचं आहे, सगळेजण लग्नाच्या तयारीने आलेले आहे. वऱ्हाड फार मोठं आहे आज, हिमालयातूनही आलं, कैलासातूनही आलं, भोलेबाबाचं हे सगळं वऱ्हाड एकत्र आलेलं आहे. खूप छान असं लग्न आहे आज. आणि आपण लग्न काही जास्त वेळ करणार नाही, अर्धा 1 तासातच आहे, परंतु सगळ्यांनी त्या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. शंकरा शंकरा नाम तुझे परवेगा शंकरा, नाम तुझे परवेगा शंकरा, नाम तुझे परवेगा शंकरा, नाम
हरी भरवेगा देवा शंकरा 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 नाम तुझे भरवेगा शंकरा नाम तुझे भरवेगा शंकरा नाम तुझे भरवेगा शंकरा गाईला ऐकिला होय वैष्णवा घरी गाईला ऐकिला होय वैष्णवा घरी राम नाम करिले राम नाम लेलो तरले किती ऐसा सदा आनंद रवळी विष्णुदास नामा पंढरपुरी विष्णुदास नामा पंढरपुरी हर हर भरवेगा देवा हर हर भरवेगा देवा शंकरा 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 नाम तुझे भरवेगा शंकरा नाम तुझे भरवेगा शंकरा भरवेगा शंकरा भरवेगा जुगमाही शंभो गये कुंभदृशी. किती गोड सांगितले. एक बार त्रेता जुग माई जुग माई शंभो गये कुंभ ऋषी पाई शंभो गये कुंभ ऋषी पाई संगसती जगत जननी भवानी संगसती जगत जननी भवानी. एक बार त्रेता जुगमाही शंभो गये कुंभज ऋषी पायी. त्रेतायुगातली घटना आहे, त्या काळातली आहे. शंभो भगवान शंकर त्रेतायुगात सतीला घेऊन आगस्तीच्या डोंगरावर येतात. शंभू गये कुंभज ऋषी पायी. कुंभज म्हणजे आगस्ती. आणि कोणाला घेऊन गेले? सतीला. संग सती. किती गोड नाव आहे. जगत जननी भवानी. जगताची जननी म्हणजे आई, म्हणून मातु भवानी पितु महादेवा. आई सर्वांची विश्वाची आई पार्वती म्हणजे सती. संग सती जगत जननी भवानी. किती गोडे बघा. जगत जननी आणि भवानी एवढे नाव आहे आईला. याचा अर्थ प्रत्येक महादेवानं आपली, आलं पुढचं लक्ष, येतानी कथेला, म्हणजे महादेव जर सतीला घेऊन येत असेल, आपल्या महादेवाने सुद्धा एकट्याने गाडीवर बसून यायचं नाही. कळलं ना? घेऊनच आलं पाहिजे. बरं, आल्यानंतर आगस्तीच्या डोंगरावरती भगवान प्रवेश करत आहे. आणि वरती आल्यानंतर इथं मात्र अगस्त्य ऋषी कथेवर व्यासपीठावर सुंदर अशी कथा सुरू आहे. ऋषीमुनी बसलेले आहे. कथामाती अगदी आनंदात सगळे श्रवण करत आहे. आणि माझ्या भोले बाबाचं तेवढ्यात आगमन झालं. आगमन झाल्यानंतर अगस्त्य ऋषीला वाटलं, अरे वा, आज आपण भाग्यशाली आहोत का आपल्या कथेमध्ये भगवान शंकर आले. म्हणून व्यासपीठावरून खाली उतरले. खाली उतरल्यानंतर भगवान शंकराला असा नमस्कार केला
प्रणिपात केला आणि भगवान शंकरांना अतिशय जवळ घेतलं. पण सतीच्या मनात संशय निर्माण झाला. ज्यांच्या मुखातून आपण कथा ऐकणार आहोत तेच आपल्याला जर आपल्या पतिदेवाला नमस्कार करतात तर हे काय सांगू शकतात, याचा अर्थ हे ज्ञानी नसेल. म्हणून तिच्या मनात संशयाचं छिद्र निर्माण झालं. माणसानं सोन्याचं जरी घडा असेल तर जर त्याला छिद्र असेल तर त्यात पाणी थांबत नाही. त्याला म्हणजे पाण्याच्या बाबतीत जर थांबत नसत त्याला किंमत नाही. लक्षात राहू दे. त्या पद्धतीनं छिद्र पडलं संशयाचं. कथेत मन लागलं नाही. आणि ज्याचं काही काहीचं कथेत मन लागत नाही त्याचं मन कुठंतरी गेलेलं असतं. आता जरी म्हणलं अरे हो का रे आपण निघालो पण घराला कुलूप लावलं की नाही, लॉक लावलं की नाही, पण एवढं आपला विश्वास आहे लॉक लावलंय कारण का चावी आपल्याजवळ आहे. तुमचा चावीवर विश्वास आहे पण भगवंताच्या नामावर विश्वास नाही, हे वाईट आहे. लक्षात राहू द्या. हां, नामावर विश्वास पाहिजे. एवढ्या एवढ्या टाळ्यावर त्याची एवढी एवढी चावी त्याच्यावर विश्वास आहे. घरामध्ये अनमोल सगळं आहे. आणि त्या पद्धतीनं आज पार्वतीचं आपलं सतीमातेचं लक्ष नाही लागलं. कथा पूर्ण झाली आणि कथा पूर्ण झाल्यानंतर निघाले. ज्यांनी मनापासून कथा 7 दिवस ऐकली त्याला नक्की भगवान शंकराचं स्वप्नात कवेना दर्शन झाल्याशिवाय राहत नाही किंवा प्रत्यक्ष दर्शन झाल्याशिवाय राहत नाही किंवा अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. इथं जर मनच लागलं नव्हतं सतीचं तिला काय दर्शन. परंतु भगवान शंकरानं ऐकल्यामुळं पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी नेमकं रावणानं सीताचं हरण केलं आणि प्रत्येक ठिकाणी हा सीता करत करत प्रभू डोळ्यात पाणी आणून निघालेले आहे. तेवढ्यात भोलेबाबाला वाटलं ज्यांची कथा ऐकली ते आता या ठिकाणी थोडीशी लीला करतायत परंतु त्यांच्या लीलेमध्ये आपण कधी जाऊ नये, उभा राहू नये, म्हणून आपण इथूनच नमस्कार करावा. म्हणून 2 हात वर केले आणि जय जयकार केला. बोला सच्चिदानंद भगवान. सतीनं विचारलं तुम्ही कोणाला नमस्कार केला. सती जयंची कथा ऐकली त्यांना. सतीन सांगितलं ते तर रडताय. याचा अर्थ ती कशाचे देव. आता इथं तरी तिने मनावर धरायला पाहिजे होते की हे देव आहे, प्रभू आहे. सती म्हणे मी परीक्षा घेते. सती तुला परीक्षा घ्यायची. हां, गेली. सती सीता झाली. सती होती तोपर्यंत ठीक होती पण सतीने सीता व्हायला नको पाहिजे होती. ज्यावेळेस सती सीता झाली आणि आजकालच्या सीता म्हणजे लक्षात राहू द्या ही सीता आज ज्यांचं लग्न झालं ती पाठीमागं चालते की पुढं चालते. प्रभूच्या कुठं चालते. पाठीमागे चालते ना, नक्की ना, पुढं चालते. सीतामाई पुढं चालायला लागली. जी होती ती जिने रूप धारण केलं सतीनं. प्रभूने विचार केला की अरे लक्ष्मणाला विचार वाटला की आपण याच्यात काही बोलायचं नाही, मौन धरलेलं बरं. पण प्रभूने मात्र मुखातून विचारलं आई तुम्ही इकडं कुठं आलात, बाबा कुठं गेले. हिचा फ्यूजच उडून गेला. ओळखले गेली. अरे आई बाबा कुठे. कारण सगळ्याचे आई बाबा हेच आहे ना सगळ्या जगाचे. म्हणून हाक मारली आई बाबा कुठे. सतीला असं वाटलं तर आता आपल्याला ओळखलं. सतीने पाहिलं सीतामाई बी आहे, लक्ष्मणजी बी आहे आणि राम बी आहे. ही लीला करताय आपण फसलो गेलो. सती आली वटवृक्षाखाली. भगवान शंकराने विचारलं सती का ग कशी परीक्षा घेतली. काही नाही तुम्ही नमस्कार केला तसं मी केला. लक्षात घ्या. असं म्हटल्यानंतर भगवान शंकराने डोळे झाकले. अरे ही ज्या अर्थी सती झाली आजपासून मी हिचा पती नाही आणि ती माझी पत्नी. भगवान शंकराने त्याग केला याचा अर्थ धर्माचा रक्षण करता फक्त शरीर बदललं, सीता दिसली तरी ती माझी पत्नी नाही. याचा अर्थ किती एक धर्म भगवान शंकरामध्ये होता. म्हणून सगळ्या आकाशातून जय जयकार करा आणि भगवान शंकराचा नमस्कार करताना हर हर महादेवाचा जय जयकार करून नमः पार्वती पते हर हर महादेव. फुलाचा वर्षाव झाला. भगवान शंकराला विचारलं देवा हे का बरं फुलं टाकतात. काही नाही सती चाल. भगवान शंकर 1000 वर्ष डोळे झाकून तपश्चर्या करत असताना डोळे उघडले. आकाश मार्गानं
विमानं चालले होते, पाहिले. अरे विमानं कुठं चालले देवा? चालले म्हणे तुझ्या पिता आहे ना दक्षराज, त्यांच्या घरी चाललेलं मोठं यज्ञ ठेवलं. मग आपण जायला पाहिजे म्हणे. आपल्याला आमंत्रण नाही, आपल्या अपमानासाठीच तो ठेवलेला आहे. कारण मी त्यांच्या सभेमध्ये उठलो नाही, माझा जावईच माझ्यासाठी उठत नाही, कारण एवढं मोठं पद प्राप्त झालं होतं. आणि म्हणून पद आणि मद फार अवघड असतं. मला एवढं मोठं पद प्राप्त झालं आणि म्हणून मी माझ्या ध्यानास्थ असताना उठलो नाही. तो अपमानाचा आहे, नको जाऊ सती. सती जायला मला जायला पाहिजे. सती गेली तर पाहते तर भगिनी मिले बहुत मुस्काता. भगिनींनी चेष्टा केली का गं असं तसं, आपल्याला तिकडे जायचं नाही. आईनं मात्र जवळ घेतलं. बापाने सांगितलं जो कोणी तिचं सन्मान करेल, शिरछेद करील. परंतु सतीने पाहिलं, सगळ्यांचा अपमान सहन केला, पण आपल्या पतीला या ठिकाणी आमंत्रित नाही. आपल्या पतीचा या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यामध्ये घट मांडलेला नाही, म्हणून आपल्या पतीचा या ठिकाणी अपमान होतो. सतीने आपलं स्वहा यज्ञामध्ये करून टाकलं. आणि भगवान शंकराला नारदाकडनं कळालं की आज सती गेली. भगवान शंकरानं एक केस उपाटला आणि त्याच्यापासून जो निर्माण झाला वीरभद्र भगवान की जय, वीरभद्र निर्माण केला. सगळ्या यज्ञाचा विध्वंस करून शेवटी या ठिकाणी भगवान शंकर आलेले आहे. सतीला आपल्या प्रेताला पाठीवर घेतलेलं आहे. प्रेत पाठीवर घेऊन भगवान शंकर तांडव करताय, नृत्य करत आहे. भगवान विष्णूंनी पाहिलं की अरे हे जर प्रेत आपण सतीचं काढलं नाही पाठीवरून तर कदाचित भगवान शंकर आता ही पृथ्वी ठेवणार नाही, म्हणून शरीरावर सुदर्शन चक्र सोडलेलं आहे. आणि ते मुकुट जो निघाला आपल्याला माहिती तो पडला आहे माहूर गडावरी ग, माहूर गडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. पिवळे पातळ ग, पिवळे पातळ उठी. हो, मुकुटाची पूजा तिथं सुरू झाली. 2 हात आईचे जे निघाले, काढले गेले, ते पडले तुळजापुराला. आपण तुळजापूरला गेल्यावर काय आणतो? बांगड्या आणतो. आपण म्हणतो तुळजापुराला जाईल हिरवा चुडानी. वेळ कमी आहे, आपल्याला लग्न करायचंय. एक तर कथा थोड्याच वेळात असते आणि म्हणून तुळजापूरला गेलं का आपण बांगड्या. आईचे 2 हात तिथं पडलेले आहे, आईचे 2 चरण निघाले आणि ते कोल्हापूरला पडले. आपण सोन्याच्या पावलान महालक्ष्मी आली, ओ आली ते कापुराली भक्ता प्रसन्न. हो, बस जास्त नाही. सोन्याच्या पावलानं 2 पाऊल आईची तिथं पडले. काय महाराष्ट्र भाग्यवान आहे. आईने मुकुट दिला, आईने 2 हातही दिले, आईने 2 चरण दिले. 51 पीठामधलं महत्वाचं आपल्याला आहे. एवढंच काय, जाता जाता आईनं आपल्या कपाळाचं जे काही सौभाग्य आहे ते वणीगाडावर टाकलं. कुठं? कुंकू वणीगाडावर पडलं, म्हणून तिथलं अर्धपीठ नाही आद्यपीठ कुंकू पडलं. म्हणून लक्षात घ्या, कुंकवाचं किती गोड असं भजन. कुंकू वाहूया ग, कुंकू वाहूया, सप्तशृंगी मातेला या कुंकू लावूया. कुंकू लावा चंद्रकोर, बागेमध्ये तो अंबर, लक्ष्मीच्या कपाळाला कुंकू लावूया, कुंकू लावूया. हो हो, तिथून आपण कुंकू आणतो, ते आपल्या कपाळाला लावतो. म्हणजे तिथं कुंकू असं 51 जर पीठ सांगायला गेलं तर आपलं पीठ होईल, म्हणून एवढं सांगत नाही. 3.5 पीठ आपल्याला भरपूर झाले महाराष्ट्रापुरते, म्हणून आईचे एक एक भाग पडलेले आहे. त्यानंतर तीच सती ज्यावेळेस मरताना म्हणते की कोटी जन्म घेईल पण भगवान शंकराशी विवाह करेल. ती हिमालयाच्या पोटी कुशीमध्ये जन्म घेते, ती पार्वती होते. नारदजी जातात, भविष्य पाहतात, पार्वती तुला तपश्चर्या करावं लागेल. मग असा पती तुला तुझ्या नशिबात आहे. पार्वती तपश्चर्या करायला जाते. सप्तऋषी येतात, परीक्षा घेतात.
पार्वती सगळ्याला सांगतात की असे भगवान विष्णू असे आहे, भगवान सगळ्याची स्तुती करतात. पार्वतीने सांगितलं काही झालं तरी चालेल, पण भगवान शंकराशिवाय विवाह करणार नाही. त्यानंतर भगवान शंकर सप्तऋषी एकत्र बसतात. सांगितलेलं की पार्वती काही झालं तरी तुमच्याशीच विवाह करणार आहे. आम्ही परीक्षा घेऊनही ती पास झाली. हिमालय येतात, पार्वतीला घरी घेऊन जातात. भगवान शंकराची ध्यानस्थ मुद्रा असते आणि ध्यानस्थ मुद्रा असताना कोण आता भगवान शंकराला ध्यानातून उठवेल म्हणून सगळे देव प्रार्थना करतात. कामदेवाला प्रार्थना करून आंब्याच्या झाडावर कामदेव जाऊन बसतो. काही बाण मारतात. काही बाण मारताना भगवान शंकराचं तिसरं नेत्र उघडतं, कामही जळतो आणि आंब्याचं झाडही जळतं. म्हणून आपल्या घराला आंब्याचं तोरण लावलं जातं. आपल्या घरामध्ये जर ज्यावेळेस हे असतं वास्तुशांती, तर आंब्याचं लाकूड टाकलं जातं. त्या घरात कुठल्याही प्रकारची बाधा होऊ देत नाही. वरदान दिलेलं आहे की सगळ्या फळांचा राजा आंबा राहील, म्हणून आंबा हा सर्वश्रेष्ठ असतो असं भगवान शंकराने वरदान दिलं. भगवान शंकर समाधीतून उठले. ब्रह्मदेव आले, सगळे देवता आले. देवा, बऱ्याच दिवसापासून बँड वाजला नाही, बऱ्याच दिवसापासून बुंदी खायला भेटली नाही, तुम्ही लग्न केलं तर बरं होईल. भगवान शंकर सांगितलं एकदा केलं बस झालं, आता मला काही लग्न करायचं नाही. मग भगवान प्रभू रामचंद्र सगळे देवता आले. सांगितलं देवा, तुम्ही जर विवाह केला नाही तर तारकासूर मारणार नाही, त्याचा वध होणार नाही. भगवान शंकरने मान्य केलं आणि मग मात्र आता वरात घेऊन यायचे आहे. ऊंचे ऊंचे मंदिर ते घेऊन या ऊंचा तेरा कैलास वाले बाबा भोले करते तुम्हें प्रणाम. रुंडमाला अंगविभूति गला रुंडमाला शेष नगल पुटायो भाले तिलक भाल चंद्रमा कर कर अलग जगायो. अंग तिलक अंग विभूति गला रुंडमाला अंग विभूति गला रुंडमाला शेष नागल पुटायो भाले तिलक भाल चंद्रमा. सर्वांनी खाली बसा. हो हो, थांबा 2 मिनिटं बसा. येणारच आहे, भोलेबाबा दर्शन देणारच आहे. अहो, आत्ताशी भगवान विष्णू निघाले विमानामध्ये, प्रत्येकानं लक्ष्मी निघाली संग. अतिशय गोड विमान. चला भगवान शंकराकडनं नाही 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 म्हणे भाऊ, आपण आपली विमानं पुढं घ्या. कारण भगवान शंकराला कोणीच नाही नातं गोतं. त्याचे नातं भूतव्याताळ नाचतीन हर्षी उक्त सगळे तेच होते. हे शृंगी बुंगी काय, अरे सगळेजण चालले आपले, आपण काय करायचं म्हणे. देवा, जाताना 2 मंडोळ्या वगैरे काही आहे का नाही, आपल्याला काही सजवायचं का नाही. म्हणजे सजवा ना मग, मला काही पावडर बिवडर लावा. 2 जण गेले स्मशानात. एक पोतं भस्म आणलं. भगवान शंकराच्या जटेपासून तर पायापर्यंत दिलं चोळून. भोले बाबाची मेकअप चालू झाला बरं का आत्ताशी. असा दुला कधी सजला नाही आणि कधी सजणार भोले बाबा. त्यानंतर एक जण आणि बाबा भोले बाबा म्हणे काय मुकुट, असं मस्तपैकी जटा बांधल्या. 2-3 नाग आणले दिले. इकडून 2 बाजूने 2 नाग, सगळं असं भगवान शंकर सजताय. गोड असे सजवत असताना भगवान शंकर आता विराजमान होणार आहे नंदीवर. आणि आपण कशावर विराजमान होतो? घोड्यावर. आपण लावतो हळद, भगवान शंकरांनी काय लावलं? भस्म, विभूती. बघा, भगवान शंकराने विभूती लावली. आपण बसतो घोड्यावर, भगवान शंकर बसले नंदीवर. बैल की सवारी, या बैलाच्या सवारीवर, याचा अर्थ धर्मावर भगवान विराजमान झाले. विशेष म्हणजे भगवान शंकर निघताना भगवंतांनी सांगितलं, वो अरे सगळे आपले पुढे निघून गेले, आपले वऱ्हाडी कोण? भोले बाबाने सांगितलं, अरे सगळ्या विश्वात जेवढे आपले स्मशानात बसले तेवढ्याला बी फॉरेनचे असो,
अमेरिकेचे असू कुठल्याही देशाचे असू एक चिमटी मारली आणि सगळे भूत वेताळ सगळे जमा झाले. अकराळ विकराळ आवाज यायला लागला. कोणत्या बाजूने कोण उतरायला लागलं, कोणाला हात आहे कोणाला पाय नाही, असे कोणी काय पद्धतीने उतरायला लागले. भोले बाबाला पाहिलं भगवान विष्णूने, अरे बाबा यांच्या संग चालणं काही खरं नाही, आपण चला पुढं. आकाशातून आवाज येऊ लागला. कडून चिरचिर आवाज यायचा, कडून कुठला आवाज यायचा, अनेक प्रकारचा आवाज येऊ लागला. भगवान शंकराच्या अवतीभोवती सगळे जमा झाले आणि एकत्र जमा झाल्यानंतर ही सगळी वऱ्हाडी कंपनी निघाली. तोपर्यंत भगवान विष्णू जाऊन पोहोचले होते. अरे म्हणे काय नवरदेव गोड आहे. नाही म्हणे नवरदेव मागे, आम्ही ते चिखलभरी आहे. एवढं गोड नवरदेव फार गोड आले, पाहिल्यावर समजेल तुम्हाला. असे सगळ्यांची पूजन झालं, सगळ्याला जाणूस घर मिळाली, अजून वरात पाठीमागच आहे. आणि ज्यावेळेस निघाले ही वरात, सुरुवातीला तुम्हाला माहिती गावाच्या बाहेर लेकरं राहतात पाहायला. आणि ज्यावेळेस निघाले भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, वेताळ नाचती. गज चरी में व्याग्राम करे, गज चरी में व्याग्राम करे, गज चरी में व्याग्राम करे, गज चरी में व्याग्राम करे. भगवान शंकराची वरात येत आहे. वा वा वा. कंठी शोभे वासुकी हारा, घेऊन या बाजूला. भगवान शिवाने पार्वती उभा करायची. नंदी व्यासपीठा समोरच राहते तिथं उभा. हो हो हो, एक मिनिट. एक महिलाने आरती घ्यायची. जावई बापू आल्यानंतर त्याला आरती ओवाळायची असते, लक्षात राहा. गोड अशी आरती ओवाळायची आहे. आरती ओवाळताना वरती नाक फुसकारा मारित असतो. असा भोले बाबा पाहिल्यानंतर सासूबाईला काय वाटलं असेल तर वाटू, लक्षात राहू द्या. आणि म्हणून अगदी आरती कर्पूर गौरा गौरी शंकर, आरती ओवाळायची भोले बाबाला. आरती करू तुझला, कर्पूर गौरा गौरी शंकरा, आरती करू तुझला. नाम स्मरणे प्रसन्न होऊन, नाम स्मरणे प्रसन्न होऊन, तारसी भक्ताला कर्पूर
व्यासपीठावर घेऊन यायचं आहे. शिव पार्वती यांचं आगमन झालेलं आहे. दोन्हीही वरवधू पक्षांचं व्यासपीठावरून हार्दिक स्वागत. नंदिकेश्वराला बाजूला ठेवा, थोडंसं सांभाळा. वा वा, तसं बाजूला जाऊ दे एक साईडला. एक साईडला ठेवलं तरी चालेल. हा, शांततेत राहू द्या. चला, नवरीला या ठिकाणी पार्वती मातेला समोर उभा करायचं आहे. भगवान शिव आणि पार्वती यांच्या शुभविवाह प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. जाऊ द्या हळूहळू, तिथं जाऊ द्या. या ठिकाणी अंतरपाठ धरायचं आहे दोघांच्या मध्ये. उभा करा व्यवस्थित. विशेष म्हणजे अंतरपाठ धरून नवरीचे मामा नवरीच्या पाठीमागं उभं राहायचं आहे. नवरीला पाठीमागं मामा घेऊन या. नवरदेवाला मामाच नाही, पण तरी पण उभा करा. सर्वांचे पंजोबा आहे ते, तरी पण नवरदेवची मामा नवरदेवच्या पाठीमागं उभा राहा. भगवान शिवशंकराचा हा सुंदर असा सोहळा आहे. डोळ्याचं पारणं फिटल असा हा सोहळा आहे. अतिशय गोड असा उत्सव आहे. या शुभ मंगल प्रसंगी आपण सर्वांनी हातामध्ये अक्षदा फुलं घ्यायची आहे आणि मंगल अष्टकाला सुरुवात होत आहे. स्वस्ति श्री गणनायक गजमुखं मोरेश्वर सिद्धिदो पल्लारो मुरुडं विनायक महा चिंतामणि देवर लेयात्री गिरिजा सुवर्धम विघ्नेश्वर ओघर ग्रामे रांजन भगे संस्थिता गणपती गुरिया सदा मंगलम वधूवरी ओम गोष्वम बहु शुभलगन सावधान. चला सर्व गंगा सिंधु
शुभमंगल सावधान राजा भीमक रुक्मिणी नयनी देखो चिंता करी सगुना गुना नृपवरा कवना सिम्या दे दे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पू मने रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसने पुर्यात सदा मंगलम शुभमंगलम तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते मनसा स्मरामि. जागेवर उभं राहायचंय, थोडा आनंद घ्यायचाय. वा वा सर्वांनी सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत राजा हिमालयाची होती गवारी कन्या महादेव पती महादेव पती भूतविंदाळ नाचती हो भूतविंदाळ नाचती हर्षयुक्ता उमापती सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागलं सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागलं लगीन देवाचं माझ्या भोळ्या शंकराचं लगीन देवाचं माझ्या भोळ्या शंकराचं लगीन देवाचं भोळ्या शंकराचं लगीन देवाचं माझ्या भोळ्या शंकराचं लगीन देवाचं माझ्या भोळ्या शंकराचं लगीन देवाचं माझ्या भोळ्या बाबाचं लगीन देवाचं माझ्या भोळ्या शंकराचं लगीन देवाचं माझ्या भोळ्या बाबाचं महादेवाच्या लग्नाला गे आले वराडी कोण कोण महादेवाच्या लग्नाला आले वराडी कोण कोण महादेवाच्या लग्नाला गे आले वराडी कोण कोण महादेवाच्या लग्नाला आले वराडी कोण कोण
संत गगनगिरी संत जनार्दन स्वामी मौनगिरी हो संत गगनगिरी मौनगिरी हो या कनोली गावात आज सोहळा साजला कनोली गावात आज सोहळा साजला नंदी नटला पुढे मानव उतरला नंदी नटला पुढे मानव उतरला भोले बाबाच्या लग्नाला गे आलं वराडी कोण कोण आलं वराडी कोण कोण भोले बाबाच्या लग्नाला गे आलं वराडी कोण कोण भोले बाबाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण संगीत घेऊन आले गणपती गजानन आले गणपती गजानन या कनोली गावात आज आनंद झाला या कनोली गावात आज आनंद झाला नंदी नटला पुढे बाई मानव बसला नंदी नटला पुढे बाई मानव बसला सगळ्यांसाठी एक पिगळा तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बाळ काळे बांधून येईल सरत शेवटी बाळ सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचा काय बचाईल एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल एका जनार्दनी आमचा काय बचाईल एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल पिंगळा 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 माधवारी बोला बोली तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोला बोली तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी निर्गुण निराकार आहे माऊर माझे गा निर्गुण निराकार आहे माऊर माझे घर निर्गुण निराकार आहे माऊर माझे गा निर्गुण निराकार आहे माऊर माझे घर शकुन 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 सांगा भया आले माई माझे नाम माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी दाताचे दातवण घ्या ग कोणी दाताचे दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 प्रवरातिरी कनोली गावी जाऊया चला रे प्रवरातिरी कनोली गावी जाऊया चला रे गगनगिरीच्या पालखी पुढे नाचू चला रे गगनगिरीच्या पालखी पुढे नाचू चला रे पालखी पुढं नाचू चला रे गगनगिरीच्या पालखी पुढं नाचू चला रे संत आले का आले सदे संत आले का आले भले भक्त आले का आले भले प्रवरातिरी कनोली गावी जाऊया चला रे प्रवरातिरी कनोली गावी जाऊया चला रे जनार्दनाच्या पालखी पुढे नाचू 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 चला ओम नमः पार्वती पतये हर 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 महादेव बम बम बोले बसा खाली आता सर्वांनी नंदी भगवंताला जाऊ द्या हळूहळू बाहेर भाऊ एकदम हळू जाऊ द्या बाहेर जाऊ द्या बाहेर
चला फोटो नंतर काढा, लवकर लवकर, वेळ झाला. प्रसादासाठी वेळ होतोय. निरभ्र आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर, अमलरावांचे नाव घेते भाग्य माझे थोर. महादेव कायला सत्रात, त्याला काय नाव येत? हिरव्या हिरव्या कुरणात चरते सुवर्ण हिरणी, हिरव्या हिरव्या कुरणात चरते सुवर्ण हिरणी, सायली आहे माझी सहचारिणी. आपले साऊंड सिस्टीमवाले त्यांनाही धन्यवाद देतो. आणि ज्यांच्याशिवाय कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही असे आपण सर्वजण या तिसऱ्या दिवसानिमित्त उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो. आणि या ठिकाणी काही जोड्यांची नावं मी पुकारतो. त्यांनी समोर जे बॅरिकेड लावलेलं आहे त्याच्यामध्ये आतमध्ये येऊन या ठिकाणी दोघांनी आरती ओवाळायची आहे. यामध्ये बंडू गोरक्षनाथ वरपे, बलराम बारगडे साहेब रत्नागिरीवरून आलेले आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. त्यांना ताट नसेल, विनोद त्यांना ताट द्या. त्यानंतर शिवराम मुरलीधर वाबळे, झोरे साहेब रत्नागिरी, भास्कर दत्तात्रय शिंदे, स्वप्नील दत्तू वरपे, रंगनाथ भाऊराया वरपे, संतोष ज्ञानदेव वाळुंज, अक्षय बाजीराव वरपे, संजय राधाकिसन वरपे, बाळासाहेब उर्फ लक्ष्मण लहानू वरपे, विनोद भीमाजी वरपे, विनोद भाऊसाहेब वरपे, अमोल दादाभाऊ वरपे, लहानभाऊ कारभारी वरपे, बाबासाहेब भीमाजी वरपे, बाळासाहेब वरपे. पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदितेंदुराची कंठी धडके माळगळा जुळे माळगळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री राजमूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना मूर्ती. जय देव जय रत्ना कैसा भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उदी हिरे गणपती शोभा तुम्हारा, रुद्र गोरे चरणे. जय देव जय मंगल मूर्ती व श्री राजमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना मूर्ती. जय देव जय लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सहस्र वक्र तोंड देणा, भाग्रामाचा वरवाय सत्ता, शंकरी बाबा निर्वाणी रक्षा विसर्व वंदना. जय देव जय मंगल मूर्ती व श्री राजमूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना मूर्ती. जय शिव ओंकारा, शिव हर भज ओंकारा, ब्रह्मा विष्णु सदा शिव, बोले बोले श्याम महादेव, हर लागी गवरा. हरि ओम हर 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 महादेव. एकानन चतुरानन पंचानन राधे, बोला पंचानन राधे. हंसासन गरुडासन, हंसासन गरुडासन, वृषभवाहन शोभे. हरि ओम हर 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 महादेव. तो भुज चतुर्भुज अष्टभुज तुम शोभे, बोला दशभुज तुम शोभे. शंकर रूप निरखिता, शंकर रूप निरखिता, त्रिभुवन जग मोहे. हरि ओम हर 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 महादेव. श्वेतांबर पीतांबर व्याघ्रांबर अंगी, बोला काजांबर शोभे. सनकादिक ब्रह्मादिक, सनकादिक ब्रह्मादिक, भूतादिक संगे. हरि ओम हर 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 महादेव. अक्षय माला वनमाला रुंडमाला धारी, बोला रुंडमाला धारी. त्रिपुरारी हो मुरारी, त्रिपुरारी व मुरारी, कर
योग करता योग पालन करता हरि ओम हर 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 महादेव पार्वती पर्वत में विराजित शंकर कैलासा भोला शंकर कैलासा भगत तोर का पूजन भगत तोर का भजन भस्म में भासा हरि ओम हर 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 महादेव शिव जी के हाथों में कंगन कानों में कुंडल गला मोती माला बोला गला मोती माला जटा में गंगा विराजित मस्तक में चंद्रमा विराजत ओढ़क मृगशाला हरि ओम हर 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 महादेव सच्चिदानंद स्वरूप त्रिभुवन के राधे बोला त्रिभुवन के राधे हरिहर जपत ब्रह्मा गुरु शिव शिव जपत ये वेशो भव सागर करुणा हरि ओम हर 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 महादेव चौसष्ट योगिनी मंगल गावत निरत फिरत भैरो भोला निरत फिरत भैरो बाजे बाजे ताल मृदुंग बाजे बाजे ताल मृदुंग हरो झालर डमरो हरि ओम हर 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 महादेव लक्ष्मी सावित्री पार्वती संगे बोला पार्वती संगे गायत्री हर गंगे गायत्री हर गंगे शिव गवरा संगे हरि ओम हर 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 महादेव काशी में विश्वनाथ विराजित नंदा ब्रह्मचारी बोला नंदा ब्रह्मचारी नित्य उठे दर्शन पावत सब दिन भोग लगावत महिमा देवारी हरि ओम हर 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 महादेव शिवजी की आरती निश दिन पट गावे भोला निश दिन पट गावे भजत शिवानंद स्वामी जपत हरि हर स्वामी कलियुग फल पावे हरि ओम हर 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 महादेव जय शिव ओंकारा शिव हर भज ओंकारा हरि ओम हर सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमी करोनी आरती वाळता जननी ती देवी प्रसवली पुत्र दहे गावे जनार्दन नाम तया देवी यागी संसार अन्यस्थान कराया दूर तेजाची ज्योती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती ज्यांच्या हृदय प्रभू नाम करी रे स्वयं चारि धामा शिवाचे घरे भक्त परमा उमेदी करी तनोजे उदळी होय पनलुणी परिणाम चिंता भय चित्ती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती लाडुनी वस्त्री शाळा भक्तीच्या फळविल्यात माला हृदयी शंकर शिव भोळा ज्ञानरस सुरस देव उपदेश नाम शिव भूषण पदरी जारुती प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती बांधिले शिवालय किती कळे भक्तीचे घडवित जे प्रतिगा त्यांचा मयी भोग मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोधते नाम दया करी नमो वरते प्रेमे करोनी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोनी आरती स्वामी गगनगिरी
गगनगिरी भावे तुझला येतो शरण स्वामी गगनगिरी भावे तुझला येतो शरण आरती अनुसूया ज्ञान ज्योती जनु परा ब्रह्ममूर्ती ब्रह्मा विष्णु शिव एक होनी सदनी दया दाती सर्व बाहुनी अनुसूयेचे शिशुरूप होती दत्तात्रेय श्रीपाद गगनगिरी प्रगती त्रयमूर्ती स्वामी गगनगिरी भावे तुझला येतो शरण स्वामी गगनगिरी भावे तुझला येतो शरण कली प्रभावे भाव भक्तिहीन झाले नर नारी परमगती हा मार्ग सोडूनी पुरपटले उतरी यज्ञ यज्ञान पदान नेनुनी रमले संसारी सुलभपणे निज स्मरणे त्यासी सद्गुरु उदारी स्वामी गगनगिरी भावे तुझला येतो शरण स्वामी गगनगिरी भावे तुझला येतो शरण परम पूज्य श्रीपाद गगनगिरी मोहरी प्रगटती दिव्य प्रेम रस पादुनी दासा भाव भक्ती नेती ज्ञान प्रकाशे तपते जाने कलिमल नाती परमानंदे विश्व भरोनी काखे गुरुमूर्ती स्वामी गगनगिरी भावे तुझला येतो शरण स्वामी गगनगिरी भावे तुझला येतो शरण दत्तात्रेया सद्गुरुवर्या तन मना अर्पणा स्वामी गगनगिरी भावे तुझला येतो शरण स्वामी गगनगिरी भावे तुझला येतो शरण स्वामी गगनगिरी भावे तुझला येतो शरण कापूर पेटवा कापूर पेटवा धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती दत्ताधरित सिंहासनी देवाची मूर्ती कर्पुरासह देव माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पुरासम भाव भक्तीचा सुवंत वाहू दे धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नाधरित सिंहासनी जगन्नाथ नयनी ध्यान मुखी नाम लय मूर्ती देवा सोय कव मूर्ती भाव भक्तीने गेली देवा कापूर आरती धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नाधरित सिंहासनी जगन्नाथ करे काही देवा न करे काही शब्द रूपी गुंबद मला वाहतो पायी धूप दीप झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्नाधरित सिंहासनी कालीन लोटांगण वंदीन शरीर डोळ्यान पाहिन रूप तुझे लिंगीनानंद भोजन भावे ओवाळून मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा
नैवेद्यार्थी समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदर वासुदेवाय श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 कृष्ण राधा ओम यज्ञेन यज्ञमयी जंत देवास्थानि धर्माणि प्रथमन्यासन् देहानाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः